महाविद्यालयामध्ये 15 आणि 16 फेब्रुवारी 2024 दरम्यान वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. या संमेलनामध्ये ग्रीन क्लबच्या अनुषंगाने कचरा व्यवस्थापन, पाणी बचत, जैवविविधता अनुषंगाने विविध कार्यक्रम घेण्यात आले आणि त्या अनुषंगाने त्यांचे जनजागृती मोहीम राबवण्यात आली. त्यामध्ये रांगोळी स्पर्धेतून पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण केली गेली आणि अभिरूप संसद या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये, महाविद्यालयीन सर्व युवकांमध्ये ग्रीन क्लबची संकल्पना मांडण्यात आली. यामधून पाणी बचत आणि कचरा व्यवस्थापन या संबंधाने भूमिका मांडण्यात आल्या. सादर करत आहे मी प्राध्यापक डॉक्टर उद्धव भाले, ग्रीन क्लब फॅकल्टी कोऑर्डिनेटर, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. रांगोळी स्पर्धेतून महाविद्यालयीन युवकांना पर्यावरण आणि पाणी बचत संदेश देण्यात आला. या रांगोळीतून पाणी बचतीच्या अनुषंगाने संदेश महाविद्यालयीन युवकांमध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये आजोबांनी पाणी नदीमध्ये पाहिले, वडिलांनी पाणी विहिरीमध्ये पाहिले, आपण पाणी पाहतोय तेही नळामध्ये, आणि आपली मुले पाणी पाहतील बाटलीमध्ये, आणि नातवंडे पाणी पाहतील कॅप्सूलमध्ये, आणि असेच सातत्याने दुर्लक्ष केले गेले तर फक्त पाणी अश्रूमध्येच पाहायला मिळेल. अशा प्रकारचा संदेश रांगोळीच्या माध्यमातून दिला गेला आणि तज्ज्ञ समितीने ह्या रांगोळीला प्रथम क्रमांक दिला आणि तो ग्रीन क्लबमधील विद्यार्थिनी कुमारी अमृता बिरादार यांनी तो मिळवला. या रांगोळीमधून पावसाचा प्रत्येक पडलेला थेंब आपण साठविला पाहिजे, तरच आपण भविष्यात पृथ्वीला वाचवू शकू असा संदेश देण्यात आला. आणि ह्या रांगोळीच्या कलेला तज्ज्ञ समितीने द्वितीय पारितोषिक दिले गेले आणि तेही ग्रीन क्लबमधील युवा उपाध्यक्ष कुमारी वृषाली घंटे हिला मिळाला. या रांगोळीतून जैवविविधतेचे म्हणजेच झाडे लावा, झाडे जगवा आणि पृथ्वी वाचवा हा पर्यावरणविषयक संदेश देण्यात आला. यामधून सर्व नैसर्गिक साधन संपत्तीचे संरक्षण आणि जपणूक केली गेली तरच जगावर ओढवणारे संकट टाळू शकते हा संदेश देण्यात आला. या अभिरूप संसद कार्यक्रमाअंतर्गत विधानसभा अध्यक्ष, सत्ताधारी पक्षाचे मंत्री आणि विरोधी पक्षांचे आमदार अशा प्रकारची कार्यप्रणाली मांडण्यात आली आणि अगदी वास्तवात जसे राजकारणी प्रश्नोत्तरे, आरोप प्रत्यारोप, विरोधी पक्षाचे विलंबन आणि मुख्यमंत्र्यांची सारवासारव आदी बाबींचे दर्शन युवकांना पाहावयास मिळाले. ग्रीन क्लबच्या माध्यमातून पर्यावरणविषयक जागरूकता, पाणी बचत, झाडे लावा, कचरा व्यवस्थापन आदी अनुषंगाने महाविद्यालयातील ग्रीन क्लबची कार्यप्रणाली आणि कार्याच्या वाटचालीचे दर्शन सर्व महाविद्यालयीन युवकांसमोर या अभिरूप संसदेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न झाला गेला. हा कार्यक्रम महाविद्यालयातील ग्रीन क्लब विद्यार्थी-विद्यार्थिनीने पार पाडला. महाविद्यालयामध्ये कचरा व्यवस्थापनासाठी काय काय केलं आहे ठामपणे सांगावं. पर्यावरण मंत्री संदेश मोटे साहेब यांनी या प्रश्नाचे उत्तर सन्माननीय अध्यक्ष महोदय, सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. कदाचित ते आत प्रवेश करताना एक तरी डोळे झाकून आले असतील, नाहीतर मला तर वाटतं त्यांचा चष्म्याचा नंबर वाढला असेल. आत प्रवेश केल्यानंतर आपल्या महाविद्यालयामध्ये उजव्या बाजूस आणि डाव्या बाजूस असे खूप सुंदर झाडे आहेत, त्यांना ते दिसले नसतील का? आणि समोरील बाजूस आणि मागील बाजूस असा सुंदर बगीचा आहे, ते सुद्धा त्यांना दिसलं नाही. आणि राहिला प्रश्न त्या ग्राउंडचा, मी येणाऱ्या पुढल्या हिवाळी अधिवेशनामध्ये
तिथे झाडे लावण्याचा आम्ही प्रस्ताव मंत्रिमंडळामध्ये मांडला आहे आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये ते पूर्ण होईल अशी मी माने. व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन झाला आहे का नोंद पर्यावरण मंत्री संदेश मोठे साहेब यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले. आता सदस्यांनी विचारलेला प्रश्न त्याचं उदाहरण आपल्या कॉलेजमध्ये येते ग्रीन क्लबने स्वतः एक बायोगॅस यंत्रणेसाठी तयार केलेलं आहे. त्याचं उदाहरण तिथे आहे आणि आणि प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्या कॉलेजच्या प्रत्येक रूम समोर डस्टबिन आहे त्याच्यात कचऱ्याचं व्यवस्थापन आपण नीट केलेलं आहे. त्यांनी सांगा मला कुठे ग्राउंड पुढे कचरा दिसतो? चालू आहे का ते? हो चालू आहे चालू आहे चालू आहे. डस्टबिन नाही ते बंद करा. अध्यक्ष महोदय डस्टबिन आहे तुम्हाला दिसते का बघा आता तुम्ही सुद्धा आहे का विचारा त्यांना डस्टबिन आहे तिथं समोर जाऊन आपण पाहू आहे? शकता. त्या 22 नंबर हॉल नंबरच्या पुढे डस्टबिन आहे. झालं बाकी हो आहे तिथं समजता आहे. हॉल कुठे गेले नाही तुम्ही डोळे दाखवू सत्ताधारी आता डोळे दाखवू सत्ताधारी डोळे दाखवू सत्ताधारी केला तिला विचारा तुम्ही तुम्हाला दिसत नाही का डोळ्याचा प्रॉब्लेम आहे का? प्रत्येक वर्गामध्ये बेंचवरती धूळ आहे विद्यार्थ्यांना शिकवायला पूरक शिक्षक नाहीत कॉमर्स डिपार्टमेंटला. शिक्षण मंत्री काय करत आहेत? कॉमर्स डिपार्टमेंट केलं जातं परंतु तुम्ही आधी बघितलं पाहिजे. विनाकारण टीका करण्यात काही उपयोग नाही. आम्ही आमचं काम खूप चांगलं करतो. एएससीएन पार्टीत राहणार नेहमी इथं. हे सर पार्टी राहील का नाही राहील ही जनता ठरवेल. ते जनता त्याच्या कार्यावरूनच ठरवेल आणि आमचं कार्य हे खूपपणे चांगलं आहे कारण आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं हित बघूनच काम करतो. पर्यावरण असेल शिक्षक असेल सांस्कृतिकचं तर तुम्हाला सांगता येत नाही कारण तुम्ही बघितलं नाही का तर किती डान्स झाला कशामुळे झाला. सांस्कृतिक विभागामध्ये एवढं सगळं काम सुरू राहतं त्याने का तसं काम असेल हे वेगवेगळे जे काम आहेत ते एएससीएन पार्टी पूर्णपणे चांगल्या रीतीने करते आणि त्यामुळे पाण्याचं एवढं समर्थन होतं एवढं पाणी वाचतंय की आज मराठवाड्यामध्ये आपलं कॉलेज हे 1 नंबरवरती आहे. मग मला असं वाटतंय की तुम्ही तुमचे कान वगैरे बंद करून ठेवत असाल कदाचित त्यामुळे तुम्हाला ऐकू येत नसेल की ग्रीन क्लबचं नावच तुम्ही ऐकलं नसेल त्यामुळे तुम्हाला आमचं काम दिसत नाही. ठीक आहे आमचं अर्ध राहिलं त्याला तुम्ही पूर्ण केलं आम्ही पण करतो कारण सत्ता आमची होती तेव्हा आम्ही ते काम आणलं. सुरुवात तुम्ही केली असेल परंतु शेवट तर आम्ही केलंय ना. शेवट होऊ शकत नाही ग्रीन क्लबला आम्ही चालवणार लास्ट पर्यंत. परंतु आता त्याचं काम केलंय कोणी आता कॅम्प नेलंय कोण? तुमची तुम्ही सत्ता ठरवलं किती होतं झाली? 6 ना महिने camp फक्त पुढच्या दिवशी camp पण झाले नेलंय ना. कोण? तिथं स्वतःहून काम केलंय कोण? वेबिनार तयार कोण केलंय? तिथं काम कोणी केलंय कार्याचं? आमची सत्ता होती तेव्हा आम्ही तयार केले वेबिनार आणि सेमिनार आम्ही माननीय सदस्य गायकवाड तुम्ही अधिवेशनातून बाहेर पडा. खरं बोलतोय तेव्हा आमची सत्ता होती ते काम आमच्यामार्फत झालेलं. हे पार्टी तुम्ही या अधिवेशनातून आधी बाहेर जावे आणि तुमच्यावर कारवाई करण्यात येईल. तुम्ही या अधिवेशनातून बाहेर जावे. याच्यावर तुम्ही घाण मोठे पैसे लुटत आहात अध्यक्ष महोदय. चुकीची टीका केल्यानंतर त्यांना रद्द केलं जातं हे आता दिसून येतंय. चुकीची टीका कधीच करू नये. कृपया करून डोळे उघडूनच टीका करा. कानं उघडे ठेवूनच बोला आणि त्यांनी ते ऐकलं नाही आमचं कार्य पाहिलंच नाही म्हणून ते टीका करायला कारण आम्हाला माहिती आहे आम्ही आमचं कार्य कसं करतो ते. धन्यवाद.